यापुढं तुम्ही यांना मास्तरीन म्हणायचं नाही. सवय आहे आता मला. मलाही सवय त्यांना अधिपती म्हणायची. अधिपती तुमचं म्हणणं काय आहे नक्की? तुम्हासनी अक्षर नाव नाही आवडत तर मग मी मास्तरीन बाईच म्हणतो की. ताई जेवण तयार आहे, वाढाय सांगू? जा येतो आम्ही. पाया कुठं पडतोस गणपा. ये गे. हॅपी दिवाळी. मजा करा. असू दे. तर काय वेगळं सांगायचं मुस्ताक. हॅपी दिवाळी. अरे संतोष हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तेजल मजा करा. धाकल्या सरकार 1.5 पट बोनस दिलाय म्हणून सगळे खूप खुश आहेत. अहो गायकवाड सगळ्यांनी मेहनत घेतल्या. प्रॉफिट झालाय म्हणल्यावर बोनस द्यायला नकोय. बरं ऐका ते गुळाचं पॅकिंग पटापट सगळं उरकून घ्या 2-3 दिवसात. म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या देऊ आपण सगळ्यांनी. काय हो धाकल्या सरकार, लागतोच कामाला. तुम्ही लक्षात ठेव. होय बाबा, माझा पण तोच प्लॅन आहे. सरकार तुमची पहिली दिवाळी आहे ना? काय घेणार वहिनी साहेबांसाठी? अजून काही ठरलं नाही रे. अरे भावा, बायकोला पाडव्याचं गिफ्ट द्यावं लागणार ना तुला. होय का? सरकार मी आपल्या ज्वेलरीवाल्याला बोलावतो, मस्तपैकी दागिना घ्या. आयडिया चांगली आहे, आत्ताच बोलव. है ना? थांब एक फोन आला. थांब. फोन ला. हा मोठ्या मास्तरीन बाई बोला की. काय म्हणता कशा आहे? मी 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 मजेत आहे. तुम्ही कसे आहात जावई बापू? मी मजेत एकदम. चालल्या दिवाळीची तयारी. खरं तर त्याच्यासाठीच फोन केला होता मी. तुमचा पहिला दिवाळ सण आहे. म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण द्यावं म्हणून फोन केला होता. तसं भुवनेश्वरी मॅडमना पण फोन करणारच आहे मी. हा 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 करा की फोन. त्याच नाही त्याला काय. पण जरा तुम्ही आधी त्यांच्याशी बोलता का जावई बापू? बर बर मी बोलतो आई साहेबांसंग. पण मी काय म्हणतो, दिवाळीला यावेळी तुम्हीच या की सगळी इकडं आमच्याकडं. हा काय एवढं काय आता इकडं काय तिकडं काय एकूण एकच. आमच्याकडे लई जोरात असते हो दिवाळी. तुम्ही बाबा इराताई सगळी इकडेच या, मजा करूया. थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल. पण तसं नाही करता येणार ते. का? कसं असतं, पहिला दिवाळ सण आहे ना तो मुलीचा माहेरीच होत असतो अहो. हा म्हणून. हा 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 असं आहे काय? बर बर ठीक आहे. मी बोलतो आई साहेबांसंग आणि तुम्हाला कळवतो. मग फोन करतो. हा कळवा मला. हा ठीक आहे. ठेवू काय मग? ठेवा. ताई आज धनाजीने केवढं भारी कालवण केलं ना? म्या 2 चपात्या जास्तीच्याच खाल्ल्या. खाल्ल्यास ना व? होय. तोंड बंद ठेव. ये अग ये की. घाबरते काय? काय ग? काय झालं? बोलायचं होतं कुणाला? मला. या कशा पाय आल्या इथं? तिच्याबद्दलच बोलायचं होतं. काय त्यांचं त्यांना बोलता येत नाही? नाही मीच म्हणलं मी बोलते. बोल मग. भुई सुनबाईला स्वयंपाकाची आवड आहे तर तिला करू दे का? नाही म्हणजे निदान सांच्याला तरी. हे काय आता मध्येच? दिवसभर घरातच असते ना व. मग काय सुख बोचतय? बसा की म्हणावं सुखानं. पण कटाळ येतो ना व बसून बसून. हो आणि मॅडम मला सतत काम करायची सवय आहे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा मी घरातलं काम करायचे आणि मग संध्याकाळी एका अनाथाश्रमात जायचे शिकवायला. फिरून फिरून आला का परत तोच विषय शाळेचा? हा हिच आहे का नाही? असं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ निस्ती शाळा आणि शाळा. अगं घर संसाराला मध्ये जरा जागा दे की. घर हाय, जरा घराकडे लक्ष दे. तोच मुद्दा आहे माझा. माझं एवढंच म्हणणं आहे की मला निदान घरातली कामं तरी करू द्या. अहो पण मग तुमचा मुद्दा तुम्ही सांगायचा. आईला कशा पायी मध्ये घेताय? हा बुवे अगं ती मला म्हणली मी स्वयंपाक करू का, पण मीच तिला म्हणलं आधी भुवीशी बोलू आपण. हा बरं केलंस हे बोललीस ते. हा सुनबाई तुम्हाला परत एकदा सांगतो,
तुम्ही या घरच्या सूनबाई हायसा. हो मॅडम, पण रिकामं बसून पण थांबा, अजून आमचं बोलणं पुरं झालं नाही. ज्या कारणासाठी तुम्हाला शाळेत जायची मनाई आहे, त्याच कारणासाठी तुम्हाला घरात स्वयंपाक करायची पण मनाई आहे. ते काम तुमचं नाही. पण मॅडम मला आवडतं. तसं तर तुम्हाला शिकवायला पण आवडतं की. हो, आणि तुम्ही म्हणालात म्हणून मी शाळेत नाही जाते, पण निदान मला घरातलं काम तरी करू द्या. माझा वेळ चांगला जाईल. तुम्ही समजा काम करणार, हा, स्वयंपाक करणार, मग घरातल्या नोकर चाकरांनी काय करायचं? त्यांना कामावर काढून टाकायचं का आम्ही? हा, नाही, तसं नाही म्हणत आहे मी मॅडम. त्यांना काम करू दे, मी त्यांच्या बरोबरीनं काम करेन. अहो, तुम्ही या घरच्या सूनबाई हायसा हे किती वेळा सांगायचं तुम्हाला? तुमचं अधिपतींशी लग्न झालं हे विसरता का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, हा, तुम्ही नोकर चाकरांच्या आजूबाजूला असताना त्यांना सुधरल काम करायला? हा, अहो, घाबरगुंडी उडल त्यांची. तुम्ही उगा माग पुढे घुटमळताय म्हणल्यावर ते काय नीट काम करणार आहेत होय? त्यांचे हात कापतील. हे बघा सूनबाई, आमचं म्हणणं अगदी साधं आहे. ज्याचं काम त्याला करू द्या की. लुडबुड नाही करायची सगळीकडं. मॅडम माझा वेळ. थांबा, आमचं बोलणं पुरं झालं नाही. तुमचा येळ जावा म्हणून वर्षानुवर्ष आमच्या घरात काम करणाऱ्या लोकांना आम्ही काय घरी पाठवायचं? हा, या नोकरीवर त्यांचं घर चालतं. अहो, त्यांना लेकरं बाळ आहे, त्यामुळे त्यांना बेरोजगार करायची आमची इच्छा नाही. आणि राहिला मुद्दा त्यांना न काढता तुम्ही काम करण्याचा, तर एक तर त्यांना सुधारणार नाही, आणि दुसरं, या घरची रीत नाही की सुनेनं काम करावं. त्यामुळं तुम्ही या घरच्या रीतीला शोभेल असंच वागायचं. म्हणजे काय, भरजरी साडी नेसून भरपूर दागिने घालून नुसतं बसून राहायचं का घरात? सरकारांना जर दागिने आवडले नाही तर लगेच दुसरे मागवायचे. हा अरे सरकार, हे आम्ही सिलेक्ट केलेले दागिने तुम्हाला नाही आवडले तर लगेच दुसरे मागवू. भावा मला तर हेच आवडलेत. आता तू सिलेक्ट कर. अरे दागिने मला खूप ओझं होतं या सगळ्याचं. नाही, हे दागिने नाही चालणार. का पण? नाही, नको दादा, तुम्ही तुमचं दुकान उचलून घेऊन जावं. एक काम करा, तुम्ही घरी जावा आमच्या. आमच्या आईसाहेब नाही तर आजीसाहेब कोण ना कोणतरी दागिने काही ना काही याच्यातले घेतील. आत्ता आम्हाला नको हे. सॉरी बरं काय. सरकार का नाही घेतले? मास्तरीन बाईसनी ना दागिन्याचा सोस आहे ना कपड्या लत्त्याचा सोस आहे. मग काय आवडेल त्यांना? मी हात सोडते तुमच्या पुढे, प्लीज. मग मला शाळेपासून दूर नका करू प्लीज. माझा जन्म शिकवण्यासाठी झालाय आणि मला शेवटच्या श्वासापर्यंत शिकवायचंय. त्यासनी जे पाहिजे ते आत्ता देऊ शकत नाही. काय? शाळा, फक्त शाळा पाहिजे त्यासनी. बास, फक्त शाळेत जायचं म्हणते तरी बाकी काय नाही. बाकीच्या बायका दागिन्यासाठी जीव काढतात आणि वहिनी साहेबांना दागिनेच नको. भावा तू असंच काहीतरी गिफ्ट दे. अरे पण शाळेत त्यासनी आत्ता पाठवू शकत नाही ना, त्याला टाइम आहे. सरकार एक नवीन शाळेत गिफ्ट देऊन टाकू. होय होय, तू शिक्षण मंत्री जायस नाही काय? तुझ्या बाण केलं ग बस. असं काहीतरी दिलं पाहिजे शाळेशी संबंधित असेल, पण नक्की काय? काय म्हणलात तुम्ही? सॉरी 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 मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. तरी तसं म्हणलात तुम्ही. तू ताईला उलट बोलतीस होय का? नाही नाही, मी उलट नाही बोलत आहे. मला फक्त एवढं सांगायचं होतं की या भरजरी साड्यांची आणि दागिन्यांची मला सवय नाहीये. 1000 वेळा सांगितलं सवय करून घ्या म्हणून. सारखं आपलं सवय नाही सवय नाही. मी प्रयत्न करते मॅडम. मग अजून करा. पण मॅडम
पट्टी, आवाजाची पट्टी. आमच्या कानाला सवय नाही अशी गुळमुळ बोलण्याची. आमच्या घरात आलायसा तर या घरच्या रीती भाती शिकून घ्या. आणि राहिला प्रश्न भरजरी साड्या नेसून दागिने घालून बसायचा, तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 10 पैकी 9 पोरींचं स्वप्न असतं हे, साड्या आणि दागिने घालून राणीसारखं मिरवायचं. 10 मधली एक मी आहे मॅडम. मला आवडतं काम करायला. जे आवडतं ते समज मिळत नाही आपल्याला. पण मॅडम प्रयत्न तर करायला पाहिजे ना. बस बस बस, नादाला नाद शब्दाला सबूत किती वाढवताय हा? तुमची शाळा बंद केली तेव्हा आता आमची शाळा घेणं सुरू करू नकासा हा. कारण या घरात शाळेचं वावड आहे, शिक्षणाचा तिटकारा आहे. आता या पुढं आम्ही जे सांगतोय तेच करा. तुम्ही नवीन हायसा, सून हायसा, ह्याचं भान ठेवा. आम्ही सासू आहे तुमची, आम्हाला अक्कल शिकवू नका. सणासुदीला कशापायी तोंड वाजवता? तुमचं बी आणि आमचं बी वाद घालायची सवयच आहे तुम्हाला. काय गिफ्ट दिलं तर मास्तरीन बाईसने आवडल. हे बघ, शाळा म्हणजे जीव की प्राण आहे त्यांचा, एवढं मला माहित आहे. आता ती पुस्तक द्यायचं म्हणलं तर त्यातलं मला काय एवढं कळत नाही. काय करावं बरं? तुम्ही बी जरा डोसकं लावा की, तुम्हाला बी माहित आहे त्यासने काय आवडेल काय नाही. शाळेशी संबंधित पाहिजे पण. सरकार एक सांगू, कमलीनं मला एकदा शर्ट पॅन्ट गिफ्ट दिलं होतं. तुम्ही पण तेच द्या की. ए बाळा, मास्तरीन बाई मला गिफ्ट देणार नाही आहेत, मी त्यासनी देणार आहे. मग साडी शर्ट पॅन्ट टोपी गिफ्ट मिक्स करून लय आवडेल त्यांना. लय खुश टोपी. आजचा डोस चुकला का रे याचा? गे बस की, आता घालू कशात? पंक्या, फळा खडू डस्टर. भावा मस्त आयडिया आहे. आता तुझी खरी शाळा सुरू. हा, वाद नाही मॅडम. माझा मुद्दा फक्त एवढाच होता की सारखं आपलं मुद्दा मुद्दा मुद्दा. तुमचा मुद्दा ठेवा तुमच्या पाशी. सारखं आपलं स्वतःचं म्हणणंच खरं करायचं. तिचं एवढंच म्हणणं आहे का? हा, त्यांचं झालं आता तू सुरू कर. हा, खेळ मुद्दा मुद्दा. आणि काय गाई हा, अधिपतीनंतर तू पण त्यांची भाषा बोलू लागलीस. तसं ना बुवे, पण एवढं दागिनं घालायची सवय नाही तर सवय नाही हे किती दिवस धरून बसणार आहे? सुनबाई, देवाच्या कृपेनं तुम्हाला लई सुख मिळालंय. आभार माना देवाचे की तुम्ही या घरात पडलाय. एक एक दागिना करायला लोकांना पोटाला चिमटा काढायला लागतो, आणि तुमच्या अंगावर तर एवढे दागिने आहेत. सुख सुख अजून काय असतंय? तुम्हाला सुख बोचतय सुनबाई. आणि या घरात सगळं आहे. कामाला बरकत आहे, शेतात धान्य पिकतंय, सगळं चांगलं आहे. तरी बी रोज असं रडकं तोंड घेऊन तुम्ही येताय आमच्याकडे मुद्दा मुद्दा खेळायला. ह्याला सुख बोचतय असं म्हणतात. बघ की तर ताई, अगं आम्ही काय वरूनच चांगल्या चांगल्या साड्या नेसून आलोय का दागिनं चांगलं घालून आलोय? अगं जिथं जसं असतंय तसं जुळवून घ्यावं लागतंय. आता ताई म्हणती का चांगले दागिने घाल तर घाल की. अगं कशाला सारखी सारखी तक्रार करतीस ग? कुणाला मिळत नाही ग एवढं? अगं नशिबानं तुला मिळालंय, त्याचा आनंद मान की जरा तर. आणि जावं आता, सणासुदीचा आमासनी तंटा नग घरात. आणि आज बोललात ते बोललात, परत असं काही बोलायचं धाडस करू नका. तुम्हाला एक शेवटचं सांगतोय, भरजरी कपडे आणि दागिने घालायला नशीब लागतंय. आणि तुमचं नशीब लई चांगलं आहे, पण त्या नशिबाला गृहीत धरू नका. नशिबाचे फासे उलटे फिरले का झालं. आणि भरल्या घरात नाट लावायचा नाही, कळलं? आय एम सॉरी. हा ठीक आहे, जा आता. स्वयंपाक बिपाक तुम्ही काय करायचं नाही, एकदम फायनल.
जा दिवाळीच्या पूजेची तयारी करा. हो, जा म्हणलं ना व. हो हो मॅडम. चल बाई चल ये. भावा हे बघ. हे पण अरे नाद खोळा. अरे हे बघून आम्हासनी एवढा आनंद झालाय, मास्तरीन बाईसनी केवढा होईल. बेस्ट बेस्टच. इतकं वावड आहे या लोकांना शाळेचं. मी कशी सर्व्हाइव्ह करू या घरात. मी कशी सर्व्हाइव्ह. हा मास्तरीन बाई, का हो, काय झालं? का मग आवाज आवाज कोणीकडे गेला आवाज? सॉरी. बोला. का सॉरी कशाला? काय झालं? नाही काही नाही, बोला ना. काय झालं काय? कुठे काय? मग आवाज कसा झाला बरं? काही नाही. अहो तुम्हाला तुमच्या शाळेची शपथ आहे बरं, काय सांगा. अहो का शाळेची शपथ देताय तुम्ही? उठसूट माझ्या शाळेवर काय येतंय सगळं? सॉरी सॉरी. मग त्याशिवाय तुम्ही सांगणार नाही म्हणताना म्हणलं. मग सांगा की काय झाले काय? सांगा सांगा आता लवकर सांगा, नाही तर तुमच्या विद्यार्थ्यांची शपथ घालीन बघा तुम्हाला. नको नको प्लीज नको. मुलांना मध्ये आणू नका प्लीज. हा मग सांगा. मी आता तोंडात बोळा कोंबून ओरडले मोठ्याने. मग का? कारण मला राग आलाय कुणाचा? परिस्थितीचा. काय परिस्थितीने काय केलं? जाऊ दे, मला चहाडी करायची नाही. सांगा तर काय झालं काय? नको अधिपती, आपण वेगळं काहीतरी बोलूया प्लीज. वेगळं बोलून मनातलं जाणार आहे काय? काय झालंय सांगा. उगाच मी तुमच्याकडे तक्रार केली असं नको वाटायला. मित्र म्हणून सांगा. तुम्हाला राग येईल. राग का येईल? कारण ते भुवनेश्वरी मॅडम बद्दल. हा नाही राग नाही याचा. तुम्ही सांगा तर काय झालंय ते सांगा. आणि आपलं ठरलंय का नाही मैत्री ठेवायची आहे, मग मैत्री आहे म्हणून सांगा. हा मी हा स्वयंपाक करू का असं विचारलं भुवनेश्वरी मॅडमना, तर त्या रागवल्या माझ्यावर. हा पण स्वयंपाक तुम्ही कशाला? माणसं आहेत की घरात. अहो पण मग मी काय करू दिवसभर घरी बसून? आता आपलं ठरलंय का नाही तुम्ही मला शिकवणार. मग पण ते रात्री ना अधिपती, मी दिवसा काय करू? हा मग दुसरं काय तर करा की तुम्ही. नोकर माणसाची कामं तुम्ही कशाला करताय बरं? अहो तसं नाही. मी हे बघा, स्वयंपाक ही एक कला आहे आणि माझ्यासाठी तर ते मेडिटेशन आहे. हा मग एवढं टेन्शन येते तर कशाला करायचं मग ते स्वयंपाक? अधिपती टेन्शन नाही हो, मेडिटेशन. मेडिटेशन काय ते? म्हणजे ध्यान, चिंतन. हा 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 तसं ते साधू संत करतात ते तसं. हा खरंच माझ्यासाठी स्वयंपाक करणं हे एक मेडिटेशन आहे. मला आवडतं, मनापासून आवडतं. माझा स्ट्रेस दूर होतो त्याने. शिकवणं आणि स्वयंपाक या दोन्ही गोष्टी मला खूप आवडतात. एक नाही तर निदान दुसरी तरी करता यावी मला, एवढंच म्हणणं आहे माझं. मला आवडतं हो चांगलं चुंगलं करून खायला घालायला. मग करा तुम्ही करा.
भुवनेश्वरी मॅडम नाही म्हटल्या. मी बोलतो त्यांच्या संग. नको नको अधिपती, ऐका, तुम्ही नका बोलू. सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही नको बोलायला. छोट्या छोट्या गोष्टींसाठी नका बोलू. माझी मुख्य गोष्ट शाळा आहे, त्यासाठी तुम्ही बोला प्लीज. बाकी मला काही नको. हा ते पण मी बोलतो. एवढी दिवाळी होऊन जाऊ दे, मी बोलतो. हा सॉरी, मी माझ्याच बद्दल तुम्हाला सांगत बसले. तुम्ही का केला होता फोन? हा हा नाही नाही ते काय नाही, ते आता सांगण्यापेक्षा दिसेलच तुम्हासनी. म्हणजे बरं जाऊ दे, ते सोडा. मला का नाही मोठ्या मास्तरीन माझा फोन आलता. हा तर त्यासनी मी म्हणलंय की दिवाळीला तुम्ही इकडंच या आमच्याकडे सगळे सहकुटुंब. तर तुम्ही बी जरा सांगा की एकदा त्यासनी. नाही नाही नको, इकडे नको. का? नको, कारण तशी पद्धत नाहीये. हेच कारण आहे का अजून काय वेगळं? ते पण हरवतील माझ्यासारखे या घरात. तुम्ही हरवलाय का हो? माझ्यातली शिक्षिका तर हरवली आहे ना. ती काय हरवली नाही. अहो ती लपवून ठेवली आम्ही थोड्या वेळासाठी. रात्री येणार परत ती शिकवणी घ्यायला, आजच्या करत हातात छडी घेऊन.